मग सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गतीचं दर 0.2 या यूट्यूब चॅनलवरती. मी पियाली आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही एम-पी-एस-सीचा अभ्यास करत असाल, तर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे जर 2027 एम-पी-एस-सी टार्गेट करत असाल, तर तुम्हाला नेमका अभ्यास कसा करायचा आहे, तर त्याच्यामध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट कसा अभ्यासायचा आहे. तर खरं तर मी मॅथ्स कसा अभ्यासते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझं शेड्यूल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मग मी मॅथ्ससाठी तर ॲक्च्युअली ॲज यू नो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी रयतचे बॅचेस परचेस केलेले आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मी ऑनलाईन का घेतलं आणि ऑफलाईन का नाही घेतलं याचाही एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही नक्की तो वॉच करा. तर मॅथ्सचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे. तर मॅथ्सच्या अभ्यासासाठी तर रयतमध्ये संदीप पारगटे सर शिकवतात आणि ते खरंच खूप छान शिकवतात. म्हणजे मी कोणीतरी सांगितलं म्हणून नव्हतं त्यांचं घेतलं. तर त्यांचे बॅचेस वगैरे बघितले. तर मग मी त्यांचे बॅचेस बघितले. त्यांच्या बॅचेसमध्ये प्रत्येक लेक्चर्स बघितले. मी डेली ऑनलाईन लाईव्ह त्यांचे लेक्चर्स बघते. आता माझी बॅच घेऊन मला 15 दिवस तर झालेले आहेत. या 15 दिवसाच्या पिरियडमध्ये त्यांनी मॅथ्समध्ये किंवा रिजनिंग त्यांनी फर्स्ट रिजनिंग सुरू केलं आहे. त्याचे बरेचसे त्यांनी टॉपिक्स कंप्लीट केलेले आहेत. तर त्यांचं जे वर्कबुक आहे ते मी कसं लिहिलं आहे त्याचं सुद्धा एक शॉर्ट अशी क्लिप मी या व्हिडिओमध्ये तिथे ॲड करेन, जेणेकरून तुम्ही वॉच करा आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल की ते नक्की कसं लिहायचं आहे जर तुम्ही ऑनलाईन परचेस केलेलं असेल तर. तर आता मी त्यांच्या ह्या बॅच व्यतिरिक्त काही बुक्स वगैरे घेतलेले आहेत का, तर हो मी ते बुक्स कोणकोणते घेतलेले आहेत हे तुम्हाला मी दाखवते. तर हे जे बुक आहे हे बूस्टरचं आहे. ॲक्च्युअली मी माझ्या सगळ्या बुक्सना कवर घालून ठेवलेलं आहे. तर मी इथं आतमध्ये दाखवते तुम्हाला. तर हे बूस्टरचं आहे. तर या बूस्टरमध्ये त्यांनी बरेचसे टेस्ट दिलेले आहेत. त्याच्या टेस्ट सिरीजचं कसं आहे 1.0 नंतर 2.0 3.0 असं आहे. तर या बुकमध्ये टोटल तुम्हाला 10.0 सिरीज सापडते. तर